आदत मध्ये 50 फायनल आहे तर 2 टू व्हीलर आहेत ते. 1 रुपया आपला न जाता कोणाला वायदीपर्यंत दिली नाही आम्हाला. आदत मध्ये माणसं बैलवाली पैसे देऊन बोलवायचे. ओपनच्या मैदानात त्यांनी आदतनेच कार्यक्रम केला. आदत मध्ये गाडी बांधून पळल्याला एकमेव बैल आपला. आदत वयामध्ये भरपूर सारी त्याने मैदान गाजवलं आणि जेवढी अख्ख्या महाराष्ट्रात टॉपची बैल आहेत त्या सगळ्या टॉपच्या बैलांच्या बरोबर जबरदस्त पळकून लढती करून त्यानं विजय मिळवलाय. अशा प्रकारचा महाकाल बैल आहे आपल्या बरोबर. तर दादांकडनं आपण त्यांचा परिचय घेऊया, तसंच छोटीशी आपण त्यांची मुलाखत घेऊया. दादा, तुमचा परिचय सांगा पहिला आम्हाला. माझं नाव किरण तानाजी खांडेकर लिंगेवरे. हे माझा भाऊ विकास खांडेकर, हे बी माझा भाऊ तुषार खांडेकर. आता आपला बैल असतो ते नियोजन मध्ये टिलू शेठ बादल बैलाचे मालक ह्यांच्या नियोजनात बैल असतो. आणि बैल म्हणजे असा आहे की आमचं चांगलं संबंध आहेत, घरचे संबंध असल्यासारखं आहेत. त्यामुळे आम्ही ही घरची गाडी म्हणूनच आम्ही पळवतो. आजचं मैदान वगैरे कशा प्रकारचं आहे दादा? गाडी आपली कशा प्रकारची पडली नेमकी आज? गाडी आमची 1 नंबरची पळाली. गाडीची काय नाही, दोन्ही बैलाचे सवज खांद्यावर होते त्यामुळे 1 नंबर आमची गाडी पळाली. दोन्ही बबल बैल कडन पळाले, 4 खांदे. आणि बादल नंतर कडन 1 नंबर पळ केला आज. त्याचा काय विशेष? त्याचा काय विशेष नाही, ते आज किंगच आहे. किंग म्हणजे वन मॅन किंगच आहे. 1 नंबर मध्ये बैल पळते, पण पैरेच्या आपल्या परिस्थितीनुसार बैल खाली राहिल्यानंतर 1 नंबरला बैल आहे. पण आपलं कशी मोठी लोक पैरे आणि आपण एवढं मोठं नाही, आम्ही गरीब घराण्यातलंच आहे. फक्त आमची इच्छा होती बादल बैला संग आज पळायची. आदत मध्ये इच्छा होती ती आज आमची पूर्ण झाली. आणि टिलू शेठचं खरंच मनापासून धन्यवाद. त्यांचं आभार म्हणजे आज आम्हालाच कळणं झाले. त्यांच्यासाठी आम्ही काय बोलू. त्यांनी खूप केलं आज. म्हणजे बादल आणि हा आज पहिल्यांदाच पहिल्यांदा आदत मध्ये पळायचं, पण ती नियोजन लागलं नाही. तर मित्रांनो बघू शकता, बादल या बैला बरोबर पळायची दादांची इच्छा होती, पण ती इतक्या दिवसांनंतर ती पूर्ण झाली. पण शेवटी तुमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. दादा, आपल्या बैलाविषयी मला सांगा, नेमका ह्याला कुठनं तुम्ही घेतलंय? आपण करगणी यात्रेमधून आपण 40,000 रुपये खरेदी. आपण काय लय मोठी रक्कम आहे. 40,000 रुपयाची खरेदी ती गाडीतनं घेतला ही बैल. आणि बैल काय मी स्वतः पारखूनच घेतला. आदत मध्ये 50 फायनल आहे तर 2 टू व्हीलर आहेत ते. 1 रुपया आपला न जाता कोणाला वायदीपर्यंत दिली नाही, कारण आम्ही गरीब असल्यामुळे आमचा काय वायदीचा संबंध नाही. आम्हाला आदत मध्ये माणसं बैलवाली पैसे देऊन बोलवायचे. आदत असून पुरंदर सोबत ही पळालो, पुरंदर सोबत पळालो, चरेगावच्या स्वामी सोबत पळालो, परत ना कट्टे सोबत पळालो. तर मित्रांनो बघू शकता, आदत मध्ये धुमा किलोबाईपाशी पाठवला त्यांनी. आज बादल आम्हाला दिला, त्यामुळे 1 नंबर काम झालं. तर दादा, आता आपला जो बैल असतो हा आपला वाघेरीकरांच्या बादल यांच्याच नियोजनात त्यांच्या घरीच असतो. सगळं ते आमचं घर असल्यासारखंच आहे.
म्हणजे घरातलेच त्यांच्या संबंधित घरचीच गाडी आज पळाली. घरची गाडी पळाली, घरची गाडी पळवायची आज ती झाली पूर्ण झाली. दादा काय सांगाल आपल्या ह्या बैलाच्या पळाविषयी मला थोडंफार सांगा. कशा प्रकारचा पळ आहे, खाली कसा पळतो, सुट्टीला कसा काय? जसा पळतो खाली तसा कडपर्यंत खालच्या रानात बैल लयच पळतो, तळलंय खाली खालच्या रानात बैलाला. म्हणजे कसं असतं, दोन्ही खाली जरी पब्लिकनं पळत असला तरी तुमची एक पारख असते की तुमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त स्पीड आपल्या बैलाला कुठल्या साईडने नेमकं ह्याला आहे ना. तसं आजपर्यंत आम्हाला कळलं नाही स्पीड कुणी ना, ज्या खांदी घालणार ना त्या पळतोय. आदत मध्ये गाडी बांधून पळलेला एकमेव बैल आपला. आदत मध्ये गाडी बांधून पळलेला एकमेव बैल म्हणजे हा आपला महाकाल. मित्रांनो बघू शकता, आदत बैल असते तेव्हा जास्त करून कोण गाडी बांधत नाही, गाडी पण बांधून पळलेला हा बैल आपला असा महाकाली. दादा आता म्हणजे तुमची इच्छा अजून कुठल्या कुठल्या बैलांच्या बरोबर पळावी ही तुमची इच्छा आहे? तरी आता कसं आहे, सगळं जी चांगली बैल टॉप मध्ये पळते ती त्यांच्यासोबत पळायची इच्छा आहे आपली. बैल आपला त्यांच्या म्हणजे त्यांच्या तोडीतच पळते, पण आपलं कशी गरीब परिस्थिती असल्यामुळे आपण कोणाला वायदी देऊ शकत नाही. सुद्धा घेऊन पळायला म्हणजे धमक त्याच्यात पळून आहे ना 3 नंबर केला होता खरसुंडी. कडनं पब्लिकला वगैरे कसं आहे दादा नेमका? पब्लिकला एक नंबर कुठे किती बी पब्लिक लागू द्या, पब्लिक असलं तरी पळतो, पब्लिक नसला तरी पळतो. म्हणजे असं आहे की त्याला कुठे बी घाला, दोन्ही खांदी कुठे पण घाला, पब्लिकने कडनं नंबरातच राहणार. पहिला भेटला त्याला चांगला बैल पुरणारा, त्या दिवशी बैल गुलालात राहणार. दादा आपला हा जो बैल आहे आता वाघेरीकरांच्या बादल वगैरे वगैरे जबरदस्तच असा पडली, तसं तुम्हाला काय वाटतं आपल्या बैलामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की जेणेकरून त्याला ते बाकीच्या बैलांच्या पेक्षा वेगळं करते? आता जसं की त्यानं आतापर्यंत तरी किती गुलाल घेतले तुमच्या दृष्टिकोनातून? आपल्या 50 गुलाल झाले. हो, आदत दुसरं बंदी आहे का आता मध्ये होती. टू व्हीलर बक्षीस माहित नव्हतं ना, आता टू व्हीलर यांनी जिंकले. आता काही मैदानांमध्ये जास्त हा दिसला नाही, त्या मागचं काय नेमकं कारण? काय झालं, बैल दुसरा झाला, माणसाला वाटलं आदत मध्ये बैल पळलाय, दुसऱ्यात काही पळते म्हणून जी टॉपची पळते ती ना ती पैरे देत नव्हती आपल्याला. पण आता सुरुवात झाली पुन्हा एकदा आता कमबॅक करणार आहे वागिरीत असल्यामुळे, त्यामुळे काय विषय टिल्लूबाईचं नियोजन असल्यामुळे आता काय विषय नाही घ्यायचा, दिसणार कायम स्वरूप बैल दिसणार. तर नक्कीच दादा, कारण का मोठ्या बैला बरोबर तुमचं बैल आज पाळणार आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आज तुमचं तो नाव करा, तुम्हाला भरपूर सारे फोन यावे. नाव केले, त्याची मागणी सगळी लय मोठी आली आदत मध्ये मुंबई शेडने. खास पब्लिकने पळते. खरं आमच्या मम्मीची इच्छा, आमच्या बाबाची इच्छा ही तेवढं बी काही नाही, कारण ही पहिली आमची लक्ष्मी आहे आणि ही लक्ष्मी गेली आम्हाला तर परत आम्हाला काय नाही, म्हणून ही आम्ही लक्ष्मी ही केली नाही. आता आपला दुसरा एक छोटा माकाल आहे घरी, ते बी दोन्ही खांदी आमचं पळतो. आदत आहे, अजून त्याला बाहेर काढला नाही आम्ही, तर दोन्ही खांदी त्या दिवशी ही धमक असणार आहे. त्याचा बिनजोडला पळलाय वय दादा हा कधी? एकदा बिनजोडला गेलो होतो, फिरवलं होतं 50,000ची बिनजोड केली होय. शेटनं नाव फिरवलं होतं, त्यांना आपण बैल दिला होता, कडनं पळला होता बोरसाईवाडी. तर बघू शकता असा जबरदस्त असा बैल मित्रांनो, महाकाल वाघेरीकरांचाच महाकाल. कारण का आता तो मार्गदर्शनात एकदम वाघेरीकरांच्या वाघिरीचं पळलाय, वाघिरीचं नाव त्यांना लय मोठे गेले, कारण आमच्या नावापेक्षा वाघेरीकरांचं. आणि आम्ही कधी नाराज नसतो, काय नाही. आम्हाला बैल आमचा बैलाचा विषय म्हणजे आजपर्यंत अजून सगळं आमचं नाव आम्ही तिथं कधी स्टेजवर टाकलं नाही. भाऊसाहेब पाटील पाचवाडे म्हणून खास माझा जीवलग मित्र, त्या माणसाच्या नावावर माझी गाडी पळाली. त्या आजही त्या माणसाच्या नावावर माझी गाडी, भाऊसाहेब पाटील पाचवाडे. म्हणजे ते तुमच्यासाठी लकी आहेत. आणि आम्ही लकीच त्यांच्या नावावर केलेत. ती माणूस म्हणजे आमच्यासाठी देवच आहे. लय भारी प्रेमळ स्वभाव त्यांचा बी. सुलतान म्हणून बैल आहे, आर्थिक दृष्टी सगळ्या दृष्टीने तुम्हाला मदत केली, विचार सांगणे आणि मार्गदर्शन केले. प्रत्येक पोलीस पाटील आहेत ते पाचवाड्याचे, एकदम मस्त माणूस आहे. त्यांचा सुलतान बैल आहे, ती बी मस्त व्यवसाय फोटोग्राफी करत आपण आमची फोटोग्राफी आहे ना, फोटोग्राफी आणि वॉटर फिल्टरचा बी धंदा आहे आमचा. त्यातनंच काय आपलं किरकोळ मधनं चालत आपलं सगळं बघत चाललंय, म्हणजे सगळं बघत चाललंय. सगळ्या गोष्टी करून आपला हा नाद करायचा. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जबरदस्त असा बैल जो महाकाल, त्याची आता आपण मुलाखत पाहिली. दादा तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. इथंच थांबतो दादा.